नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण कान्हाने आता सरकारला गाफील ठेवून बरोबर खोटेपणाच्या जाळ्यात अडकून आता सरकारचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलेलं असतं. तर इकडे सखी आपल्या रूममध्ये असते. त्याच वेळेस कान्हा येतो. मग सखी, सरकार, मी म्हटलो होतो ना, सरकार बाजी मारणार म्हणजे मारणार. आणि बघितलं, आजच्या दिवसासाठी तुमची खरी आई सरकारच झाल्या. तुम्हाला काय वाटतंय सखी? त्यावर सखी म्हणू लागते, हो का ना, सरकारने बरोबर उत्तर दिली. त्यामुळे मला काय बोलावं, काय करावं, काही सुचलंच नाही. माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. बरं झालं कान्हा, तुम्हाला जी काही आयडिया दिली ना, त्यामुळे मला सखी सरकारांचं हे खोटं रूप कळलं आहे. कारण माझ्या बाबांना दुधी भोपळ्याने काहीच झालं नव्हतं. त्याच वेळेस आता कान्हा लगेच सखीकडे बघू लागतो. तेव्हा सखी म्हणू लागते, पण ही आयडिया तुझ्या डोक्यात कुठनं आली कान्हा? कान्हाला लगेच आठवतं, तो रस्त्यातनं येत होता. त्याच वेळेस त्याला रस्त्यात किरण भेटतो. आता दोघांची घाईघाईत धडक होते. किरणच्या हातात ज्या काही फाईल्स वगैरे असतात ना, त्या खाली पडतात. आता लगेच पटकन कान्हा खाली वागतो आणि त्या उचलू लागतो. त्याच वेळेस त्यात आता कान्हाला किरणची डायरी सापडते. आता कान्हा पटकन ती डायरी उघडतो. तर त्यात आता जान्हवीविषयी जे काही प्रेम असतं किरणचं, ते त्यात टिपून ठेवलेलं असतं. आता कान्हा ते वाचू लागतो आणि किरण इकडे मात्र लाजू लागतो. त्याच वेळेस आता कान्हा म्हणू लागतो, अरे बापरे, रोजचं रोज डायरीत? त्यावर किरण म्हणू लागतो, हो, माझं जान्हवीवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही जे काही गप्पा मारतो, जे काही बोलतो, ते सगळं मी संध्याकाळी ना डायरीत शेअर करत असतो. त्यावर लगेच आता कान्हाच्या डोक्यात मात्र आयडिया आलेली असते. अशीच डायरी आपण बनवली आणि सरकारांना बरोबर त्यांच्या खोटेपणाच्या जाळ्यात अडकवलं तर? आणि मग आता लगेच कान्हाने आपलं काम सुरू केलेलं असतं. तर इकडे त्यानंतर कान्हा खऱ्या तेजस्विनी कामतकडे आलेला असतो. तेव्हा लगेच तो तेजस्विनीला म्हणू लागतो, हे बघा, तुम्हाला एक काम करायचे, जसं सरकार वागतात तसं तुम्हाला वागायचे. हे घ्या, हा तुमच्याकडे फोटो ठेवा. आता लहानपणीचा राघव कामत, तेजस्विनीचा आणि लहान सखीचा फोटो आता इथे कान्हाने तेजस्विनीच्या हातात दिलेला असतो. तेजस्विनी आता प्रेमाने त्या फोटोकडे बघू लागते. त्याच वेळेस कान्हा म्हणू लागतो, हे बघा, तुम्हाला तुमचा खरेपणा सिद्ध करायचा आहे. त्यासाठी हा फोटो घेऊन तुम्हाला सखीच्या रूममध्ये जावं लागेल. तिच्याशी थोड्या गप्पा माराव्या लागतील, जेणेकरून सरकारला तुमच्या गप्पा ऐकू येतील अशा पद्धतीने. तेव्हा लगेच आता तेजस्विनी कान्हाकडे बघू लागते, पण का? त्यावर लगेच आता कान्हा म्हणू लागतो, हे बघा, तुम्हाला तुमची जागा जर मिळवायची असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. तुम्ही हा फोटो घेऊन सखीच्या रूममध्ये जा आणि तुमच्या मनात जे काही असेल, तिच्या लहानपणीच्या गप्पा असतील, त्या सगळ्या तिच्याबरोबर ती बोला. आणि जेव्हा हे सरकार ऐकतील ना, मग बघा पुढे काय होतंय. आता ठरल्याप्रमाणे तेजस्विनीने कान्हाला होकार दिलेला असतो. तर आता इकडे सखी लगेच आता ते प्रश्न ज्या पेपरवरती मांडलेले असतात ना, तो पेपर हातात घेते आणि म्हणू लागते, खरं तर कान्हा, तुझ्यामुळे आज मी खोटं उत्तर खरं म्हटले बरं का. माझ्या बाबांना कडू दुधीमुळे काही झालंच नव्हतं. खरं तर आपण हा सगळा डाव खोटा मांडलाय, पण हे सरकारांना कुठे माहिती. म्हणून सरकारांनी बरोबर तुझी डायरी बघितली आणि कडू दुधी हा तोच उपाय असे म्हणत आता ते उत्तर इथे सरकारांनी लिहिलेलं असतं. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, सखी, तुम्ही काळजी करू नका. मी अशी डायरी बनवली ना, जी कोणीच म्हणणार नाही की जुनी नाही आहे म्हणून. एकदम जुनी पुराणी. आणि एवढंच नाही, तर मी त्या डायरीमध्ये हॉस्पिटलचं बिलही ठेवलं होतं राघव सरांचं. आणि म्हणूनच तर सरकारने तावा तावा तुमच्या हातात ते बिल आणून टेकवलं. मग आजच्या दिवसासाठी सखी कोण झालं आहे नेमकं तुमची खरी आई, सांगाल का? त्यावर सखी म्हणू लागते, कान्हा, तू हे सगळं का करतोय ना, मला ते कळत नाही. कारण आपण ही परीक्षा खरी घ्यायची ठरवली ना. येत्या 4 दिवसात जो कोणी माझ्या प्रश्नांची उत्तरं खरी देईल तीच माझी आई असेल असं आपलं ठरलेलं आहे. पण आता तुझ्या सांगण्यावरनं हे सगळं खोटं चालू आहे. पण मग सरकारांची उत्तरं खोटीच असणार आहे. पण मग जी माझी खरी आई आहे ना, तिच्याकडनं मला खरी उत्तरं हवी का? त्यावर कान्हा म्हणू लागतो, देणार. तुम्हाला वाटतंय ना तुमची खरी आई तीच आहे म्हणून, मग त्या तुमची सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देणार. तेवढ्यात लगेच आता तिकडे
तेजस्विनी सखीच्या रूमकडे निघालेली असते. कानाने सांगितल्याप्रमाणे तिला आता सखीच्या प्रश्नांची खरी उत्तरं द्यायची असतात. तर आता तेवढ्यात सखी म्हणू लागते, कान्हा, आपण ही परीक्षा घेतोय खरं, पण या सगळ्यामुळे काय होणार आहे? सरकारचा खोटेपणा सिद्ध होईल का? त्यावर कान्हा म्हणू लागतो, होणार सखी मॅडम, सगळं काही ठीक होणार. कारण कसं आहे माहिती, खोटारड्या माणसाला खोटेपणात जर अडकवलं ना, तर त्याला असं वाटतं की तो जिंकतोय, त्यामुळे तो गाफील राहतो. त्याचा जिंकणेपणाचा त्याला आनंद होत असतो आणि आपण तसंच सरकारांना गाफील ठेवायचे. त्या जिंकतायत त्याच खऱ्या तेजस्विनी कामत आहे असं त्यांना दाखवून द्यायचं आणि बरोबर मग शेवटच्या 4थ्या दिवशी गेम करायचा आणि मग जी कोणी खरी तेजस्विनी कामत आहे तिला सगळ्यांसमोर हजर करायचं आणि हा खोटेपणा सगळ्यांसमोर सिद्ध करायचा, असे आता दोघांनी ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच तेजस्विनी सखीच्या रूमजवळ येते. मी येऊ का आतमध्ये? तेव्हा आता कान्हा म्हणू लागतो, हो हो या की. आता लगेच तेजस्वी आतमध्ये येते आणि सखीकडे बघू लागते. हे बघ, मी कधीही खोटं बोलत नाही, पण आज तुम्ही दोघांनी मला खोटं बोलायला भाग पाडले म्हणून मी खोटं उत्तर दिले. पण तुझ्या बाबांना कधीही कडू दुधीने त्रास झालाच नव्हता. त्याच वेळेस आता लगेच सखी म्हणू लागते, हो तुम्ही खोटं उत्तर दिलं आहे खरं, पण आता तुम्हाला माझ्या प्रश्नांची अगदी खरी उत्तरं द्यावी लागतील. आता तेजस्विनी लगेच आपल्या मुलीकडे सखीकडे बघू लागते. तर इकडे सरकार आपल्या रूममध्ये असतात. सरकार मात्र खूपच भडकलेले असतात. आता काय करावं काही सुचत नाही. आज थोडक्यात वाचले. बरं झालं, ऑफिसमध्ये खूपच सामान झालं आहे, खूपच जागा पॅक झाली म्हणून ऑफिसमधलं काही सामान दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी काढलं होतं आणि त्यात मला ही डायरी सापडली. असे म्हणताच आता सरकार लगेच ती डायरी उघडू लागतात. कान्हाने अगदी भारी डायरी बनवलेली असते, अगदी जुनी पुराणी वाटत असते. सरकार आता ती डायरी उघडतात. त्यात एका पानावरती लिहिलं असतं, मला आज दुधी भोपळ्यामुळे खूपच त्रास झाला होता. थोडक्यात स्वर्ग बघण्यापासून थोडक्यात वाचलोय मी. बरं झालं, पुन्हा मी तो कधीही खाणार नाही. साईबाबाच्या कृपेने आज मी वाचलोय तेजू, कारण तू देव पाण्यात ठेवले होते ना. असं आता राघव कामतने इथे काही मजकूर लिहिलाय असं आता बरोबर कान्हाने त्यात डिक्टली लिहिलेलं असतं. आता मात्र लगेच सरकार म्हणू लागतात, अरे बापरे, आज मी थोडक्यात वाचले आणि पुरावा म्हणून मला हे बिलही सापडलं होतं. बरं झालं, पण उद्याचं काय? उद्याचं काय होणार आहे? मला ही डायरी सापडली त्यामुळे मी तर प्रश्नांची उत्तरं बरोबर देणार, पण त्याबरोबर तेजस्विनी प्रश्नांची उत्तरं बरोबरच देणार. मग सखी नेमकं काय निर्णय घेणार? दोघींपैकी कुणाची निवड करणार? आणि जर या डायरीच्या बाहेर त्या दोघींमध्ये काही सिक्रेट असेल तर ते मला कसं कळणार? नाही 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 तेजस्विनी, मी तुला जिंकू देणार नाही. काही झालं तरी तुझा खरेपणा मी कुणासमोर येऊ देणार नाही, असं आता सरकारांनी ठरवलेलं असतं. तर इकडे तेजस्विनी आता सखीला म्हणू लागते, देईल मी तुझ्या प्रश्नांची अगदी अचूक आणि खरी उत्तरं देणार. त्याच वेळेस आता लगेच कान्हा म्हणू लागतो, बसा ना. सखी आणि तेजस्विनी दोघी आता बेडवरती बसतात. तेव्हा सखी म्हणू लागते, हे बघा, तुम्ही माझ्या खऱ्या आई असाल तर तुम्हाला उत्तर बरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे माझा प्रश्न नीट ऐका. मी लहानपणा असताना आपले बाबा कामासाठी बाहेर परदेशात गेले होते, आठवतंय तुम्हाला? तेव्हा तेजस्विनी हो म्हणू लागते. त्याच वेळेस सखी म्हणू लागते, मग जेव्हा बाबा बाहेर गेले होते तेव्हा आपण दोघी जत्रेत गेलो होतो. त्या जत्रेत असं काहीतरी घडलं होतं जे खूप भयंकर होतं. ते तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आठवत असेल तर ते काय होतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याच वेळेस आता लगेच तेजस्विनी सखीकडे बघते. आठवतंय मला, सगळं काही आठवतंय, तू माझी लहान सखी, असे म्हणत तेजस्विनी आता सखीकडे प्रेमाने बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच तेजस्विनी म्हणू लागते, हो तुझे बाबा परदेशात कामासाठी गेले होते, तू जत्रेत जाण्याचा हट्ट धरला होता, आपण दोघी जत्रेत गेलो होतो. कान्हा, तुला सांगते, जत्रेत गेल्यानंतर माझी सखी काय मागणार होती? ट्रेनमध्ये बसायचं, पाळण्यात बसायचं, खेळायचं, मजा मस्ती करायची, खेळण्या घ्यायच्या. पण नाही, माझ्या सखीची आवड काहीतरी वेगळीच होती. हां, पण माझी सखी अगदी नटखट होती आणि खूपच चालबाज. तिची आवड काहीतरी वेगळीच होती. आणि कान्हा ती काय होती माहिती? तेव्हा कान्हा म्हणू लागतो, काय होती नेमकं सखी सरकारांची आवड?
त्यावर लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, तुझ्या सखी सरकारांना मौत का कुवामध्ये भाग घ्यायचा होता, तिथे खेळायचं होतं त्यांना. तेव्हा लगेच आता सखी मात्र आपल्या आईकडे बघू लागते, कारण जे काही खरं होतं ते सगळं तेजस्विनीला माहिती असतं. त्याच वेळेस तेजस्विनी म्हणू लागते, बरोबर ना सखी, तुला मौत का कुवा खेळायचा होता ना. तेव्हा सखी म्हणू लागते, हो अगदी बरोबर. त्याच वेळेस तेजस्विनी म्हणू लागते, पण मला तर खूप भीती वाटली, कारण ते खेळणं म्हणजे साधं काम नव्हतं का ना, खूप डेंजर. पण काय करणार, मुलीचा हट्ट पुरवायचा म्हणून आम्ही तिकीट काढण्यासाठी त्या गर्दीत घुसलो. तिथे खूप गर्दी होती आणि अचानक त्या गर्दीत असा कल्लोळ उठला, कारण एक गाय सुटली होती आणि तिचं वासरू हरवलं होतं. म्हणून तिच्या वासराला शोधण्यासाठी त्या गायीने खूप धुमाकूळ घातला होता. सगळे लोक इकडे तिकडे पळत होते, आरडाओरडा करत होते, गर्दी होती. आणि मी आता तिथे एक गृहस्थ होते, त्यांना विचारलं काय झाले दादा. तेव्हा लगेच आता ते दादा सांगत असतानाच तेवढ्यात सखीचा त्या गर्दीतनं हात सुटला आणि सखी कुठे गेली मला काही कळलंच नाही. मी खूप घाबरून गेले. मी सैरावैरा इकडे तिकडे सखीला शोधू लागले, पण तिथे इतका गोंधळ उडाला होता, सखी मला सापडतच नव्हती. मला काय करावं काही सुचत नव्हतं. माझी छोटी सखी कुठे गेली असेल. आता सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण जे काही झालं होतं ते सगळं तिच्या आईला माहीत असतं. त्यामुळे हीच माझी खरी आई आहे हे तिला पटलेलं असतं. तेव्हा लगेच कान्हा म्हणू लागतो, मग काय झालं पुढे. त्यावर तेजस्विनी म्हणू लागते, मग समोरच एक स्टॉल होता, त्यात साईबाबांचा मोठा फोटो होता. मी पटकन त्या फोटोजवळ गेले आणि साईबाबांसमोर हात जोडले. बाबा, मला माझी मुलगी सखी मिळवून द्या. कुठे आहे ती, जिथे कुठे असेल तिथे माझी आणि तिची भेट घडवून द्या. असे म्हणताच अचानक आता तो गोंधळ थांबलेला असतो. सगळे लोक आता शांत झालेले असतात आणि तेवढ्यात मी त्या गर्दीत जाऊन बघते तर माझी सखी त्या गाईच्या वासराच्या पाठीवरनं हात फिरवत होती, त्याच्याबरोबर प्रेमाने गप्पा मारत होती. बरोबर ना सखी, नाही मी जे सांगितलं ते खरं आहे ना. त्यावर लगेच आता सखी म्हणू लागते, हो अगदी खरं आहे. त्यावर लगेच तेजस्विनी म्हणू लागते, आणि एवढंच नाही, त्यानंतर सखी आपल्याला त्या जत्रेत एक गृहस्थ भेटले होते, त्यांची स्कूटर बंद पडली होती. तेव्हा कान्हा माझी सखी काय म्हटली माहिती आहे, काका तुम्ही थांबा, मी तुम्हाला स्कूटर चालू करून देते. एवढ्या छोट्यापणात हिला जमणार आहे का. मला हे सगळे क्षण आठवतात. त्याच वेळेस आता लगेच कान्हा म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे इतरांना मदत करणं हे सगळं तेव्हापासूनचं आहे का. त्यावर लगेच आता सखी म्हणू लागते, तू गप्प बैसा, उगच मस्करी करू नको. त्याच वेळेस आता लगेच सखी म्हणू लागते, अगदी बरोबर, सगळं काही आठवतंय. कसं आहे ना, ते काका स्कूटर चालू करत होते, खूप थकले होते ना, म्हणून मी त्यांची मदत करणार होते. आणि त्यानंतर आई तुला माहिती आहे, आपण खूप आईस्क्रीम खाल्ल्या होत्या. तेव्हा तेजस्विनी म्हणू लागते, हो खूप म्हणजे किती कान्हा माहिती आहे, 7 फ्लेवरच्या 7 आईस्क्रीम हिने मला खाऊ घातल्या होत्या. आता मात्र दोघी माईलेकींना सगळं काही जुनं आठवलेलं असतं. दोघी आता एकमेकींच्या हातावरती टाळ्या देतात, खूप आनंदात असतात. त्याच वेळेस आता दोघींचाही एकमेकांच्या हाताला स्पर्श होताच आता सखी मात्र लगेच आपला हात बाजूला घेते, कारण खूप वर्षानंतर तिला तिची खरी आई भेटलेली असते. तेव्हा लगेच कान्हा म्हणू लागतो, सखी आता खरं खरं उत्तर द्या, 12 वाजत आलेत, आजच्या दिवसासाठी तरी तुमची खरी आई कोण आहे हे तुम्हाला कळलं असेल ना. त्यावर लगेच आता सखी म्हणू लागते, हो याच आजच्या दिवसासाठी याच माझ्या खऱ्या आई आहेत, पण उद्याच्या प्रश्नांची उत्तरं मला बरोबर द्यायची आहे. असे म्हणताच आता तेजस्विनी तिकडनं निघालेली असते आणि जाता जाता ती सखीला म्हणू लागते, सखी लवकर झोपा, जास्त वेळ जागरण करू नको, अशाने तुला त्रास होईल, लवकर झोपी जा. असे म्हणत तेजस्विनी तिकडनं निघून जाते. पण सखी मात्र आता एकटक तिच्याकडे बघू लागते. आता तिने जो आपल्या आईला स्पर्श केलेला असतो त्या हाताकडे बघत आता सखीला मात्र रडू आलेलं असतं. त्याच वेळेस कान्हा तिच्याजवळ येतो आणि तिला मिठी मारतो. आणि आता तेजस्विनी कामत खरी कोण आहे हे सखीला मात्र कळालेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर आता गौतम काकांना टेन्शन आलेलं असतं, कारण सरकार ही परीक्षा पास होण्यासाठी काहीही करू शकतात. आज सरकारांनी काय ठरवलं असेल, काय डाव आखला असेल ना, हे सांगताच येत नाही. त्यावर लगेच आता परशु म्हणू लागतो, पण गौतम काका अहो कालच्या दिवशी तर सरकारच खऱ्या आई ठरल्या ना, मग सरकारांना हे उत्तर कसं कळालं. तेव्हा लगेच गौतम म्हणू लागतो, हे बघ परशु, तू काही म्हण,
सरकार नक्कीच खोटेपणा करतायत आणि आपल्याला फसवतायत बरं का. त्यावर परशू म्हणू लागतो, नाही असं नाही होऊ शकत. आता बघितलं ना, सरकारांनी बरोबर उत्तर दिलं आहे. आणि मला तर यावरनं असं वाटतं आहे की कानाने जी बाई घरात आणली ना ती खोटारडीच असणार आहे. त्यावर लगेच आता गौतम काका म्हणू लागतात, परशू उगाच काही बोलू नको. अरे कानाने त्यांना घरात आणलं तेव्हा तूच वहिनी म्हणून हाक मारली ना त्यांना. अरे त्याच खऱ्या तेजस्विनी कामत आहे आणि म्हणूनच आपल्याला त्यांचा खरेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे. आणि ही सरकारांची जी माजुरडी पद्धत आहे ना ती बंद करायची बास. आणि तू आता त्यांची बाजू घेऊ नको. अरे कधीतरी स्वाभिमानाने वाघ. अरे खऱ्या तेजस्विनी कामत कोण आहे हे तुलाही चांगलंच माहिती. त्यावर लगेच आता काकू म्हणू लागतात, हे बघा भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज सखी दुसरा प्रश्न विचारणार आहे, तो काय असेल हे महत्त्वाचं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि अजून 3 दिवस जायचे आहेत. त्यामुळे नंतर जे काही होईल ते आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्ता टेन्शन घेऊ नका. जे काय होणार आहे ते अगदी चांगलं आणि चांगलंच होणार आहे. तर इकडे आता सखी सकाळी सकाळी बाथरूममध्ये आलेली असते, ती ब्रश करत असते. तेवढ्यात काना येतो, झाला तुमचा ब्रश, मलाही ब्रश करायचा आहे. आता काना त्याचा ब्रश शोधू लागतो. तेव्हा सखी म्हणू लागते, थांब 1 मिनिट, किती दिवस तोच ब्रश वापरणार आहे? फेकून दिला मी तो ब्रश, नाही आहे ब्रश आज तुझा. तेव्हा काना म्हणू लागतो, फेकून दिला? चालेल, फेकून दिला ना तुम्ही, तर आज मी बोटाने ब्रश करणार. आता कान्हा लगेच ती टूथपेस्ट असते ना ती बोटावरती घेतो आणि बोटाने अशी दात चोळू लागतो. त्याच वेळेस आता सखीला खूपच राग येतो. काय चालू आहे तुमचं हे? थांबवा, थांबव हे सगळं. काना थांबवा, मला खूप राग येतोय. तेव्हा लगेच आता काना म्हणू लागतं, काही नाही होत. तेव्हा सखी म्हणू लागते, मी ना लगेच तुला ब्रश ऑर्डर करते. त्यावर काना म्हणू लागतो, कशाला? मी ऑफिसला गेलो की येताने ब्रश घेऊन येईल. सखीला मात्र या कानाचा खूप राग येतो. बासा, आता पुरे झालं, हे मला अजिबात आवडत नाही. आणि निघ, तू इकडनं निघ, मला आधी आंघोळ करायची. तेव्हा लगेच आता काना म्हणू लागतो, काय आंघोळ? नाही या, सरकार आधी आंघोळ मी करणार आहे, मी. आता काना लगेच आपला शर्ट काढू लागतो. तेव्हा सखी म्हणू लागते, काय चालू आहे? त्यावर काना म्हणू लागतो, आंघोळीची तयारी. तेव्हा लगेच सखी म्हणू लागते, आंघोळ आधी मी करणार या, तू नाही, चल निघ इकडनं. तेव्हा काना म्हणू लागते, कुठे रुमाल कुठे टाकलाय? त्यावर सखी म्हणू लागते, रुमाल? रुमाल कशाला हवाय? त्यावर काना म्हणू लागतो, ते म्हणतात ना आपण बसमध्ये जागा पकडायला गेल्यानंतर असा सीटवरती रुमाल फेकतो, मग ती जागा आपली होती ना, तसं आंघोळीसाठी कुठे जागा बुक केली तुम्ही, रुमाल कुठे टाकलाय? त्यावर लगेच सखी म्हणू लागते, अच्छा, असा रुमाल टाकल्यानंतर वस्तू आपली होती तर मग काना असा रुमाल तू माझ्यावरती टाकू शकतो. त्यावर लगेच काना मात्र प्रेमाने सखीकडे बघू लागतो, नाही म्हणजे मी टाकला असता रुमाल, पण सखी सरकार तुम्ही मोठ्या आहात ना, रुमालात बसणार नाही तुम्ही. आता सखीला राग येतो, बस पुरे झालं, आता मस्करी पुरे झाले, निघा, आता मला आंघोळ करायची. तेव्हा लगेच काना म्हणू लागतो, नाही म्हणजे कशी आंघोळ करता तुम्ही? त्यावर सखी म्हणू लागते, तुम्ही मला काय प्रश्न विचारताय? निघा, मुलींना असे कोणी प्रश्न विचारतं का? निघा इकडनं. त्यावर कान्हा म्हणू लागतो, नाही या, माझ्या मनात असं काही पाप नाही आहे, मी जे काही विचारतो ते प्रामाणिकपणाने. नाही म्हणजे असं मग्ग्याने पाणी घेता की शॉवर खाली करता असं म्हणायचे. जर शॉवर खाली अंघोळ करत असाल तर सखी सरकार शॉवर काल रात्री बंद झाला आहे. त्यावर लगेच आता सखी म्हणू लागते, काय बंद कसा होऊ शकतो? नाही नाही नाही, मी बघतेच बंद कसा होऊ शकतो. आता सखी लगेच शॉवरजवळ येते आणि त्याचं बटन ऑन करते. तर आता शॉवरमधनं पाणी सुरू झालेलं असतं. सखी ओली चिंबत झालेली असते. आता लगेच काना जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस आता सखीला राग येतो. तेव्हा काना म्हणू लागतो, सखी सरकार काल रात्री बंद पडला होता असं म्हटलं मी, आज सुरू झाला आहे असं म्हणण्याआधीच तुम्ही. तेव्हा लगेच आता सखी कानाचा हात ओढते आणि शॉवर खाली आता त्यालाही ओलं चिंब भिजवते. दोघेही अगदी ओली चिंब झालेले असतात आणि आता लगेच काना सखी सरकारकडे बघू लागतो. आता दोघेही अगदी एकमेकांकडे एकटक बघत असतात, एकमेकांच्या मिठीत असतात. अगदी इथे रोमॅन्टिक सीन चालू झालेला असतो. आता मात्र लगेच सखीही प्रेमाने कानाकडे बघू लागते. त्याच वेळेस काना पटकन बाजूला होणार तेच आता सखी लगेच कानाचा हात पकडते. काना आता सखीकडे अगदी प्रेमाने बघत असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इथे
दुसऱ्या दिवसाच्या परीक्षेला सुरुवात झालेली असते. आता सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. त्याच वेळेस आता सखी म्हणू लागते, चला सरकार आज दुसऱ्या परीक्षेची सुरुवात झालेली आहे. तेव्हा लगेच आता कान्हा म्हणू लागतो, सखी नेमकं आज कुठली परीक्षा आहे, नाही प्रश्न काय. त्यावर सखी म्हणू लागते, खऱ्या तेजस्विनी कामतला कॅरमचा खेळ खूप आवडायचा. कॅरमच्या खेळामध्ये त्या अतिशय तरबेज होत्या. त्यामुळे मी आज सरकार आणि या दोघींमध्ये कॅरमचा खेळ घेणार आहे. जो कोणी यात विजयी होईल तोच आजच्या दिवसासाठी असेल खरा विनर. तीच असेल आजच्या दिवसासाठी माझी खरी आई. आता मात्र सरकार आणि तेजस्विनी या दोघींमध्ये आता कॅरमचा खेळ सुरू झालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच इथे तेजस्विनी मनातच म्हणू लागते, मनस्विनी आज मी तुला जिंकू देणार नाही, आज तुझा खेळ संपणार. त्याच वेळेस आता लगेच इथे तेजस्विनीने बरोबर डाव साधलेले असतात. तेव्हा गौतम काका म्हणू लागतात, वहिनी आज विजय तुमचाच होणार. पण मात्र इथेही काही आता कान्हा आणि सखी डाव आखणार का आणि बरोबर सरकारांना खोट्या जाळ्यात अडकवणार का आणि खरेपणा कसा सिद्ध होणार. तेजस्विनी कामत हीच सखीची खरी आई आहे हे कसं कान्हा सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.